आपल्यासोबत मंत्री नरहरी झिरवळ आहे। झिरवळ साहेब, परभणीला आले तुम्ही आज, आढावा बैठक घेता कार्यकर्त्यांची, काय नेमकं याच्या पाठीमागे भावना आहे? आता नेमकी भावना म्हणजे शेवटी पक्ष आहे आणि पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे का बाबा आता जे परवापासून इलेक्शनची रणधुमाळी होणार आहे तर आपण कशा पद्धतीने इलेक्शनला सामोरं जायचं त्या संदर्भात जरा चर्चा करून आणि वरिष्ठांना तसा संदेश देतो। महायुती होणार जिल्हा राज्यभरामध्ये की नाही? कारण परभणीच्या पालकमंत्र्यांनी यापूर्वीच घोषणा केली की भाजप सोबळावर लढणार म्हणून। अनेक लोक घोषणा करतात परंतु सरकार हे महायुतीचं आहे, त्याच्यामुळे सरकारमधले जे 3 प्रमुख आहेत, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, दादा असतील, हे जे बसून निर्णय घेतील तो खाली सगळ्यांना मान्य करावा लागेल आणि तशा पद्धतीची चर्चा महायुतीची युतीत लढण्याची चालू आहे। पार्थ पवार संदर्भात एक महत्त्वाचा विषय असा झिरवळ साहेब, त्या संदर्भात घोटाळ्यामध्ये त्याचं नाव इलेक्शनच्या तोंडावर विरोधकांना कुठला तरी एखादा मुद्दा असतो पाहिजे असतो म्हणून तो काढला आणि त्याची चर्चा होते। मग तहसीलदारांना का निलंबित केलं? असं आहे, तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांकडून होते, त्याच्यात काही ठिकाणी थोडंफार चूक झालेली असेल, काही चुका झाल्यात, त्याच्यात जबाबदार म्हणून त्यांना निलंबित करण्यात पाहिजे। नरहरी झिरवळ होते। खरं तर पार्थ पवार यांची त्यांनी पाठराखण केली आहे, तर महायुती संदर्भात राज्यस्तरावर निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद अझहरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।